प्रदूषण महामंडळाच्या नोटिशीला बळीराजा वॉटर पार्कचा सविस्तर खुलासा. सुरक्षा व पर्यावरण नियमांचे पालन केल्याचा दावा. गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत आलेल्या बळीराजा कृषी ग्रामीण पर्यटन व वॉटर पार्क प्रशासनाने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला लेखी उत्तर सादर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदूषण महामंडळाकडून वॉटर पार्क प्रशासनाला 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर खुलासा मागवण्यात आला होता. त्या संदर्भात संबंधित विभागाला सविस्तर लेखी माहिती पाठवण्यात आल्याची माहिती वॉटर पार्कचे मार्गदर्शक तसेच निखिल लॅबोरेटरीजचे संचालक प्राध्यापक निखिल खांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्राध्यापक खांबे यांनी सांगितले की वॉटर पार्कमध्ये वापरले जाणारे पाणी आवश्यक तपासणी व शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच वापरले जाते. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली असून आणखी काही सुधारित सुविधा उभारण्यासाठी प्रदूषण महामंडळाकडे मुदतवाढ मागण्यात आली आहे. वॉटर पार्कमधील उरलेले अन्न व टाकाऊ वस्तूंचा वापर बायोगॅस निर्मितीसाठी केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पाहणीसाठी आलेल्या पथकाला गॅस प्लांट बंद अवस्थेत आढळल्याबाबत स्पष्टीकरण देताना त्या दिवशी तयार झालेला गॅस पूर्णतः अन्नपदार्थ शिजविण्यासाठी वापरल्याने प्लांट तात्पुरता बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुमारे 12 एकर परिसरात कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा किंवा केमिकलचा वापर केला जात नसून नैसर्गिक पद्धतीने हिरवाई व पर्यावरण जतन करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. दरम्यान काही दिवसांपूर्वी वॉटर पार्कमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेबाबत संचालक इंद्रजित तवटे यांनी माहिती देताना सांगितले की ट्यूब स्लाइडमधून उतरताना लाईफगार्ड ग्राहकांना आधार देत असतात. त्यावेळी एका ग्राहकासोबत वाद निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली. या घटनेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले असून संबंधित 6 कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वॉटर पार्कमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सुमारे 130 कर्मचारी कार्यरत असून सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यावेळी संचालक अशोक तवटे, प्राध्यापक निखिल खांबे, भाऊसाहेब पाटील यांच्यासह कर्मचारी व स्टाफ उपस्थित होता. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज मराठी. पर्यटन केंद्र याला एक महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून 20 तारखेला एक नोटीस त्यांनी पाठवली होती. ही नोटीस अजून आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे, परंतु आम्हाला ती इतर ठिकाणी मिळाली म्हणून आम्ही त्याचं उत्तर देतो. त्या 7 दिवसात त्याला उत्तर द्या म्हणून सांगितलेलं होतं. तर त्यामध्ये त्यांचे मुद्दे असे होते की कुठल्याही प्रकारचं कन्सेंट तुम्ही घेतलेलं नाही आहे, परंतु अशा वॉटर पार्कला कुठलं कन्सेंट असावं किंवा असतं किंवा आम्ही इतरही पुण्या मुंबईमध्ये चौकशी केली, परंतु ते असतं असं काय आम्हाला कळलेलं नव्हतं. आणि त्यांनी कोणत्या अंतर्गत ही कन्सेंट घ्यायची ह्याची काही नियमावली दिलेली नव्हती. त्याची आम्ही आत्ता त्यांना विचारणा केली आहे की कोणत्या खाली आपण कन्सेंट काढावं लागेल आणि त्याप्रमाणे आपण कन्सेंट ती घ्यायला तयार आहे. त्यानंतर दुसरा त्यांनी मुद्दा केला होता की तुमची अरेंजमेंट जे पाण्याचं घाण पाणी जे बाहेर येतं तुमच्या टँकमधलं शुद्ध केल्यानंतर म्हणजे फिल्ट्रेशन केल्यानंतर तर त्यासाठी ETP नाही आहे. तर ETP आम्ही केलेलं आहे. त्यामध्ये सेटलिंग ट्रीटमेंट कारण त्यामध्ये खाली गाळा बसणारा आहे. गाळा बसण्याची सिस्टीम आम्ही केलेली आहे. त्यातून जे शुद्ध पाणी क्लिअर पाणी येतं ते आम्ही झाडांना सोडलेलं आहे. जवळजवळ 2 एकरामधल्या झाडांना आपण ते पाणी सोडले, त्यामुळे त्यातनं ते बाहेर जात नाही आहे. तरी पण त्याच्यामध्ये सुधारणा करून अद्ययावत यंत्रणा बसवायची आमची तयारी आहे. त्यानंतर सिवेज ट्रीटमेंट प्लॅनसाठी त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन नाही आहे. आपल्या इथं सिवेज ट्रीटमेंटसाठी आपण केलेली यंत्रणा अगोदरच त्यामध्ये सेप्टिक टँक आणि सोप फिट केलेलं आहे. पाणी सगळं बाहेर कोणत्याही प्रकारे एक थेंबरसुद्धा पाणी बाहेर येत नाही. त्यानंतर त्यांचं जे वॉशिंग भांडी वगैरे धुतली जातात किंवा इतर जातात त्याच्या पाण्याबद्दल काय ट्रीटमेंट करायची त्यासाठी आमच्याकडं प्रायमरी ट्रीटमेंट केलेली आहे, सेकंडरी ट्रीटमेंट केलेली होती, पण टर्सरी अजून राहिली आहे. त्याप्रमाणे टर्सरी ट्रीटमेंट करायची सोय आपण केलेली आहे. त्याप्रमाणे चालू होईल. आम्ही त्यासाठी मुदत थोडी मागवली. त्यानंतर बायोगॅस सिस्टीम तुमच्या इथली जी आहे ती चालू नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु त्या दिवशी काय झालं होतं की त्या दिवशी आम्ही सगळा बायोगॅस वापरलेला होता. किचनमध्ये आपण जे काही कचरा हे निघतं खरकटं निघतं त्यापासून बायोगॅस निर्मिती करतो, ती बायोगॅस किचनमध्ये वापरतो. तर त्यासाठी केलेली होती आणि करून झाल्यानंतर त्यामध्ये पाईपमध्ये मॉइश्चर साठतं म्हणून ते मॉइश्चरची व्हॉल्व ओपन केला होता. त्यांना वाटलं की हे बंदच आहे, त्यामुळे त्यांनी ती नोटीस त्याप्रमाणे आम्ही त्यांना खुलासा तो दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही 4ही खुलासे त्यांना योग्य पद्धतीने दिलेले आहेत. पुढे बघू त्यांचं काय उत्तर येतं, त्याप्रमाणे आम्ही पुढे कारवाई करणार. परवा झालेल्या प्रकरणामध्ये काही कस्टमर ट्यूब स्लाईडवरून आल्यानंतर त्यांना खाली उतरता येत नाही. ह्यासाठी आमचे लाईफगार्ड पाण्यामध्ये जे होते त्यांनी त्यांना उतरण्यासाठी ट्यूब तिरका करून उतरवला आणि तो त्याच पद्धतीने उतरावा लागतो कारण खाली 3 फूट पाणी असल्यामुळे त्यांना खाली पाय टेकून उतरता येत नाही. यासाठी आमच्या लाईफगार्डने ज्या पद्धतीने आम्ही इतर कस्टमरांना उतरतो त्याच पद्धतीने त्यांना उतरवलं गेलं. पण त्यांच्यातल्या एका
व्यक्तीनं तो हायपर झाला आणि तो डायरेक्ट आमच्या स्टाफला शिवीगाळ करायला लागला. त्याला मारण्यासाठी त्याला पूलमधून बाहेर खेचत आणत होता. त्याच वेळेस आमचे सुपरवायझरमध्ये इंटरफेअर केले. त्यानंतरनं त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी लगेच आमच्या सुपरवायझरांच्या कानफडत मारली. त्यामुळे हा वाद चिघळला. त्यानंतर आमचे सुरक्षाकर्मी त्याला बाजूला घेऊन जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तो ऐकत नव्हता. त्यामुळेच त्याला 1-2 थापाडा मारून त्याला बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर तो जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यांनी. आणि ज्या सुरक्षाकर्मियांनी त्यांना मारलं त्यांना देखील आम्ही निलंबित केलेलं आहे. 6 ते 7 सुरक्षाकर्मियांना आम्ही निलंबित केलेलं आहे. आणि ज्या कस्टमरला मारलं गेलं होतं त्यांची रक्कम देखील त्यांना परत देऊन आम्ही त्यांना बाहेर काढलेलं होतं, तरी देखील त्यांनी जाणून बुजून हा प्रकार वाढवण्याचा प्रयत्न केलेला. इथं सुरक्षा व्यवस्थेचं काय परिस्थिती आता सध्या कसं काय? आपण इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरची सुरक्षा हे निश्चित करत असतो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे, त्यानंतर त्याचबरोबर आपल्याकडे डॉक्टर आहे, ॲम्ब्युलन्सची सोय आहे. त्याच्या व्यतिरिक्त महिला व लहान मुलं असतील किंवा फॅमिलीज असतील यांच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे सुरक्षाकर्मी आहेत. महिलांसाठी सेपरेट पूल आहेत, पुरुषांसाठी सेपरेट पूल आहे. त्यानंतर वेवपूलमध्ये काही एकत्र जायला लागतं त्या ठिकाणी आमचे सुरक्षाकर्मी आहेत. त्याचबरोबर लाईफगार्ड आहेत. ट्यूबवरून स्लाईडवरून सोडण्यासाठी आमचे स्लाईड ऑपरेटर्स आहेत. पूलमध्ये रिसीव्ह करण्यासाठी लाईफगार्ड्स आहेत. प्रत्येक ठिकाणी पुरेसा स्टाफ आम्ही दिलेला आहे. या पद्धतीने आम्ही सगळ्या पर्यटकांचे चांगली सुरक्षा निश्चित करतो. एकूण कर्मचारी जवळपास 125 ते 130च्या आसपास असतात.